दुचाकीच्या डिक्कीतून 1.5 लाख रुपये लंपास। निफाड शहरातील उगाव रोड परिसरात ज्युपिटर गाडीच्या डिक्कीत ठेवलेली 1.5 लाख रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केली। या प्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी निलेश विश्वनाथ निफाडे वय 38 वर्ष, व्यवसाय शेती, राहणार सोनेवाडी बुद्रुक तालुका निफाड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास ते उगाव रोडवरील गीताई कृषी सेवा केंद्रासमोर ज्युपिटर गाडी उभी करून औषधे खरेदी करण्यास गेले होते। त्यांनी गाडीच्या डिक्कीत 100 रुपये किमतीच्या 200 नोटा, 200 रुपयाच्या 100 नोटा, 500 रुपयाच्या 214 असे रोख, 1,47,000 रुपये रोख रक्कम, कापडी पिशवी, पासबुक आणि दागिने गहाण ठेवल्याची पावती ही डिक्कीत ठेवली होती। दरम्यान काही वेळानंतर अज्ञात चोरट्याने गाडीच्या डिक्कीतून रोख रक्कम आणि पिशवी चोरून नेली। या घटनेनंतर निफाड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सांगडे अधिक तपास करीत आहेत। स्टार न्यूज साठी मनोज औचिते, नाशिक।